सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकमधील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणात आज मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडिले याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळ्यातून अटक केली आहे। या प्रकरणात आतापर्यंत धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील तब्बल 894 शिक्षक तसेच 3 उपसंचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणातील फिर्यादी तथा मुख्य तक्रारदार पंकज साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार काही संस्था चालकही आर्थिक गुन्हे शाखेच्या रडावर आहे। धुळ्यातील संशयित आरोपी प्रशांत वाडिले यांच्या नावावर तब्बल 65 शाळा असल्याचा दावा करण्यात आलाय। त्यापैकी 63 शाळा बनावट असल्याचा आरोप असून केवळ शिंदखेडा आणि साक्री येथे 2 शाळा प्रत्यक्ष सुरू असल्याची माहिती मुख्य तक्रारदार असलेले पंकज साळुंखे यांनी सांगितले। याचबरोबर या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या सर्व चौकशा रद्द करून संपूर्ण प्रकरणाची न्यायाधीशांमार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणीही पंकज साळुंखे यांनी केली आहे। दरम्यान प्रशांत वाडिले याला अटक केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आणखी काही संस्था चालक आणि संबंधितांवर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। आज जी कारवाई झालेली आहे बनावट आयडी शालार्थ आयडी प्रकरणाच्या बाबतीमध्ये, तर याच्यामध्ये 2 वर्षापूर्वी मी SIT चौकशीची मागणी केलेली होती। त्या अनुषंगाने आताच मागच्या वर्षी ज्या प्रकरणाची SIT चौकशी लागली त्या अनुषंगाने आतापर्यंत पूर्ण धुळे आणि जळगाव या 2 जिल्ह्यांमध्ये 894 शिक्षकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। पुन्हा 3 उपसंचालकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि काही संस्था चालक आहेत की ते रडारवरती होते। त्याची सुरुवात ही आजपासून नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने केलेली आहे। त्याची सुरुवात आज ही आपल्या धुळ्यापासून झालेली आहे आणि त्यात पहिला जो मेन पैदा होता तर त्याचं नाव म्हणजे प्रशांत वाडिले। आता या प्रशांत वाडिलेच्या तब्बल 65 शाळा, या 65 शाळांपैकी 62 शाळा त्याच्या फक्त बॅगेत त्याच्या होत्या आणि 2च शाळा त्याच्या आपल्या ऑन रेकॉर्ड, एक शाळा त्याची शिंदखेड्याला आहे, एक शाळा त्याची साक्रीला आहे। या 2 शाळांच्या व्यतिरिक्त त्याच्या कुठलीही शाळा त्याची नाही। असे मोडके जे आहेत, असे एजंट जे आहेत बनावट पद्धतीने काम करणारे, तर यांच्या संदर्भामध्ये आजपासून नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने जे पाऊल उचललेलं आहे त्यामुळे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचं, रामदास शेळके साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि असा सिंघम, ओरिजिनल सिंघम डॅशिंग अधिकारी हा असा त्याने जे कार्य केलेलं आहे त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।